वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा नवीन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी शैलचन्दनचर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय। मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। सौराष्ट्र सोमनाथं श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकारं नमलेश्वर। परल्या वैद्यनाथं च ढाकियां भीमशङ्करं सेतुवन्देतु रामेशं नागेशं दारुकावने। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे। हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःपठन्नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वर्णानामर्थसङ्गानां रसाणां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तसिद्धिं शरणम्। वन्दे बोधमयं नित्यं गुरुशङ्कररूपिणम्। याश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते। सीतारामगुणग्राम पुण्यारण्यवीर्णो वन्दे विशुद्धविज्ञानो कवीश्वर कपीश्वरो। उद्भवस्थितिसंहारकारिणी क्लेशहारिणीं सर्वश्रेयकरीं सीता नतोऽहं रामवल्लभम्। भगवान श्री रामेश्वरांच्या वास्तव्याने पुनीत असलेल्या त्या रामेश्वर नगरीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी भारत मातेच्या दक्षिण टोकावर असलेल्या
रामेश्वर धामामध्ये आपण सर्वजण तीर्थयात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी काल उपस्थित आहोत. माता मीनाक्षी मातेचं दर्शन, शिवजींचं दर्शन आणि यामध्ये आयोजकांच्या असलेल्या सत्य संकल्पाला आपण दुजोरा देत श्री रामरायांची असणारी वाल्मिकी रामायणी भावकथा त्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमतत्वाला वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून वेल जरी गंगावती स्वीकाराल की, अशी विनम्र प्रार्थना श्रोत्यांच्या संबंधाने विश्वमाऊली ज्ञानवराय करतात. आणि असे धर्मनिष्ठ स्वतःतील असलेल्या रामतत्वाचा शोध बोध घेण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करणारे सर्व साधक, धर्माबद्दल आणि देवकार्याबद्दल विशेष असणारे विशेष काही साधक, माता भगिनी, त्या सगळ्यांना वंदन करतो. रामायणाची निर्मिती, रामायणाचा असलेला कालखंड, रामायण निर्मितीच्या पाठीमागे असणारा पूज्य भाव याची थोडी चर्चा आपण सकाळच्या सत्रामध्ये केलेली आहे. महर्षी वाल्मिकांचं असलेलं पूर्वसुरीचं जीवन आणि देवर्षी नारदांच्या भेटीने झालेला आमूलाग्र बदल, आम्ही बिघडलो तुम्ही भी घडाना, अशा स्वरूपाचं एक परिवर्तन वाल्मिकांचं चरित्र आपणाला किती अधपतित जीवन असलं तर ते उत्कर्षाचा कळस गाठू शकतं, अशा स्वरूपाची दीक्षा आपणाला कळत न कळत देते. प्रत्येक कळीला अधिकार आहे फूल होऊन फुलण्याचा आणि मातीमधला वतन वारसा आभाळामध्ये कोरण्याचा. जीवन किती अधपतित झालं तरी प्रभू ते जीवन नाकारत नाही. जीवाने आतून खऱ्या अर्थाने तो तळमळत राहिला, ज्याला तीव्र स्वरूपाचं मोक्षत्व म्हणतात. आणि त्याने जर प्रयत्न केले तर त्या प्रयत्नातून ते जीवन कसं होतं हे दर्शन पाल्यापोळ्याची कथा माहिती आहे आपल्याला. 12 वर्षाच्या तपश्चर्याने मुंग्याची घरं मोडण्याची काळजी ज्यांना वाटते, संवेदना जागी होते, ते जीवन वाल्मिकांचं आहे. संगतीने जीवन बिघडतं कसं तेही पाहावं लागतं. एक उच्च कुळामध्ये असलेले रत्नाकर हे नामाविधानंतर प्राप्त झालेले ही चरित्र पाहत असताना ती केवळ त्रयस्थ भूमिकेने न पाहता माझ्या जीवनाला कुठे ते स्पर्श करतात याचा लेखाजोखा आपण बऱ्याच वेळेला करायचा असतो. ही खऱ्या अर्थाने कथा श्रवण आहे. तपश्चर्येने आपली असणारी जीवनातली 12 स्थानं ही शुद्ध झाल्यानंतर पुढचं असलेलं नाम ईश्वरी दर्शन आपल्याला करून घेतं. 12 वर्षाची असणारी रामनामाची सेवा आणि स्थापित केलेला वाल्मिकांनी आश्रम, त्यातून त्यांना झालेलं काव्य स्फुरण ही ब्रह्मदेवांनी रचलेली लीला आहे. सकाळच्या सत्रात काय झालं ते आपण पाहतोय. क्रौंच आणि क्रौंच्या पक्षीचं असलेलं मिथून एका व्याधाने बाण मारला आणि व्याकुळ झालेले वाल्मिकी हा शोकाचा श्लोक झाला. संतांचा शोक जरी असला तरी तो श्लोकामध्ये परावर्तित होतो. अर्जुनाचाही शोक आहे, त्याला गीतेने अर्जुन विषाद योग म्हटलेले. पण अर्जुनाच्या शोकातून निर्माण झालेला श्लोक गीता निर्माण करतो. वाल्मिकांच्या शोकातून निर्माण झालेला
शोक हा श्लोक निर्माण करतो, तो अनुष्टुप छंदातून येतो. आणि मी शाप का दिला, पण दिलेला शाप हा काव्यात्मक कसा झाला? मी तर कवी नाहीये, अगोदर काही करत असलं तर येतं. हा आयुष्यातला पहिला श्लोक. आणि विस्मित होऊन विचार करतात आपला, आणि स्मित होऊन ब्रह्मदेव येतात समोर. कशी वाटली लीला? त्याचा रचयिता मी होतो असं ब्रह्मदेव सांगतात. आणि नुसती गंमत केली नाही तर यासाठी तुम्हाला मी स्फुरण देतोय, तुम्ही काव्य करा. तुम्ही जो नारदांना प्रश्न विचारलाय, कुलेनास्मिन् सांप्रतम लोके कश्यवानयो वीर्यवान. तुम्हाला जे गुणसंपदा, जे चरित्र पाहिजे, गुणसंपदेचं गुणगान करणार, आणि जगाला आज एका चांगल्या चरित्राची गरज आहे. देवदेवता ह्या सगळ्या व्यवस्था करत असतात. आपण फक्त ते कृतज्ञता बुद्धीने आणि त्या नजरेने पाहायचं असतं. मध्ये कालखंड गेला, तुळशीदास आलेले, त्यांनी तुळशी रामायण लोकभाषेतून लिहिलं. आपण जे वंदन करतोय, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना पश्यन्ति सिद्धा स्वांत समीश्वरम. श्रद्धा हे पार्वतीचं रूप आहे, आणि विश्वास भगवान शिवजींचं रूप आहे. या दोघांच्या शिवाय गुणगुंजनामध्ये असलेला परमात्मा दिसूच शकत नाही सिद्धांना सुद्धा. श्रद्धा अत्यंत महत्वाची आणि विश्वासही अत्यंत महत्वाचा. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. भगवान बोलतात, प्रेमाविन भजन न पाविन मोती. प्रेमाविन भजन न पाविन मोती. अर्थाविन पोती वाचून काय, अर्थाविन पोती वाचून काय. हरिमुखी गाता हरवरी चिंता, हरिमुखी गाता हरवरी चिंता. वाचून काय, अर्थाविन पोती वाचून काय. हरिमुखी गाता हरवरी चिंता, हरिमुखी गाता हरवरी चिंता. अर्थाविन पोथी वाचून काय. वाल्मिक तुळशीदासजी श्रद्धेला पार्वती स्वरूप समजतात, आणि विश्वास याला भगवान शिवजी या भूमिकेतून समजतात. हे दोघं एकत्रित असतात. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. तद्वत आमच्याकडे श्रद्धाही असली पाहिजे आणि विश्वासही असला पाहिजे. भांडवल, परमार्थाचं भांडवल काय? वर्गणी फाडता आली पाहिजे. हे भौतिक स्वरूपाचं झालं तर भांडवल गाठी तरी विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आज लोकांचं श्रद्धाही नाही. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे, लोकांनी आज श्रद्धेचं श्राद्ध घातलं. आणि विश्वास नाही. कलियुगाचा हाच महिमा आहे की आपण जिथं जातो तिथं संशय प्रगट करतो, खरं असेल का. आणि भगवान गीतेमध्ये बोलतात, संशयात्मा विनश्यती. जो संशयी आहे, चिकित्सा करू नये असं नाही. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चिंतन. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय श्रद्धा. आळंदीमध्ये नाना महाराज साखरे संप्रदाय जो आहे त्यांचे अध्वर्यू ज्ञानेश्वरी येते ती त्यांच्या भाषाने येते. त्यांनी भाषांतर केलं. मोठी सेवा आहे वेगवेगळ्या स्वरूपाच्या महात्म्यांची. त्यांच्याकडे एक साधक आला, म्हणजे मला माऊलींचं दर्शन घ्यायचंय. माऊली मला प्रत्यक्ष भेटली पाहिजे.
माऊली समाधीला आहेत ना, म्हणले जसे 700 वर्षापूर्वी समाधी घेतली, माऊली आज हुबेहूब तसेच आहेत आणि शुद्ध असलेली साधना भाव पाहून ते दर्शन देतात. म्हणजे मग मी काय करू? म्हणजे त्यांच्या नावाचा जप कर, साधना कर, माऊली भेट देतील. अधिकारी सत्पुरुषांनी सांगितलं. एकांतामध्ये तो साधक बसला, अनेक महिने गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिल्यानंतर एकनाथ महाराज आळंदीमध्ये आले आणि आता तिथं नाथ पार आहे, तिथं बसले होते. कारण की पूर्ण उद्ध्वस्त अलंकापूर होत. त्यांनी लिहिलंय की उद्ध्वस्त अलंकापूर. आता जे आळंदीचं वैभव दिसतं, पुरामध्ये सगळं वावर होतं, झाडी प्रचंड वाढलेली होती. गोष्टीमध्ये मी गोष्ट सांगतो. ज्ञानोबाने नाथांच्या स्वप्नामध्ये गेले. आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली, ती सोडवायला येईल. माऊलींचा आदेश घेऊन नाथ महाराज आळंदीमध्ये आले, पण कुठं यायचं, काय करायचं काही सुचत नव्हतं. पण 15 दिवस तिथं अनुष्ठान केले. एखादा म्हणाला असता माऊलींनी बोलवलं, वाटच कुठं दिसत नाही, चला आपण निघून, काहीतरी स्वप्नात भाग झाला असेल. पण एकनाथ महाराजांनी 15 दिवस अनुष्ठान केल्यानंतर इथं खोला मी आतमध्ये स्पेशल किती असावं लागतं, कळ दम प्रतीक्षा किती करावी लागते. ह्या साधकाने ज्ञानोबाला दर्शन देणार म्हणून खूप तीव्रतम साधना केली आणि त्याचं नशीब फार चांगलं होतं. ज्ञानोबाला समाधीतून आले, त्यांना हात लावला, त्याचं ध्यान तुटलं. अर्थात ज्ञानोबारायांचं ध्यान करत होतं सांगितल्यानुसार. त्यांनी विचारलं, आपण कोण? म्हणले, मी ज्ञानेश्वर महाराज. आता ज्ञानेश्वर महाराजांसाठी बसलाय. नाना महाराज साखरे यांनी सांगितलं आणि कोणालाच माहित नाही मी ज्ञानोबारायांसाठी बसलेलो आहे. फक्त गुरूंना माहितीये, मला माहितीये. आणि एक कोणीतरी व्यक्ती येते सांगते की मी ज्ञानेश्वर महाराज आहे. एवढा तरी विवेक पाहिजे होता. पण तो म्हणाला, कशावरून ज्ञानेश्वर महाराज तुम्ही? आणि ती व्यक्ती गुप्त झाली. पुन्हा ध्यान लावून पाहिलं, यायला तयार नाही. तो नाना महाराज साखऱ्यांकडे गेला. म्हणजे असं झालं, मी साधनेला बसलो, बरेच महिने झालेले होते. कुणी एक व्यक्ती आला, मी त्याला विचारलो कोण येतो? तो म्हणत होता ज्ञानेश्वर महाराज. अरे वा, तुझं भाग्य उदयाला आलं. केवढा मोठा अमृत योग, केवढा मोठा अद्वितीय, पुन्हा न घडणार, याच्या इतकं चांगलं काहीच नाही. म्हणजे तो साध्या पोशाखामध्ये होता. मी त्याला विचारलं, तू कसा काय ज्ञानेश्वर महाराज? म्हणजे तो माणूस कुठे गेला कळलंच नाही. म्हणजे मूर्ख आहे तू, धरावे ते पाय आधी आधी. खूप प्रयत्न केला, सांगितलं जातं. पुढे काही दिवसांनी तो साधक गेला. नाना महाराज साखरेंनी सांगितलं त्याला, आळंदीत जाळू नका, बाहेर जाळा. असली अविश्वासी माणसं काय कामाची. नाही म्हणजे आम्ही असं कधी अनुष्ठान केलं नाही, आम्हाला कधी माऊलींची भेट झाली नाही. पण कर्मधर्म संयोगाने आणि शुद्ध भावनेने झालं होतं. म्हणून देव येतो द्यायला, पदर नुसतो घ्यायला. देण्यासाठी येतात, पण विश्वासाचा पदर असावा लागतो. आणि म्हणून विश्वास हा भगवान शिवजी स्वरूप आहे, तर श्रद्धा ही पार्वती स्वरूप आहे. दोघांचं मिलन जसं कधी ही जोडी तुटत नाही. ज्ञानोबांनी त्यासाठी तो दृष्टांत दिला. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. श्रद्धा आणि विश्वास हातामध्ये हात घालून साधकाच्या जीवनामध्ये वाटचाल करतात. किंवा श्रद्धेने आणि विश्वासाने ज्यावेळेस परमार्थ सुरू होतो, त्यावेळेस परमात्म्याला दर्शन द्यावंच लागतं. लक्षात घ्या, द्यावंच लागतं. भगवान ब्रह्मदेव सामान्य नाही, कॅबिनेट आहे. विष्णू सारखा भगवान शिवांसारखाही त्यांना अधिकार आहे सृष्टी निर्मितीचा. इथपर्यंत आलो होतो आणि सांगितलं तुम्ही रामकथा लिहा.
आणि आशीर्वाद म्हणजे मी कवी नाहीये, म्हणजे आता मुखातून तुमच्या आला ना, अत्यंत गोड असा श्लोक आलाय, त्या व्याधाला शाप देताना. आणि तुम्हाला तुमचं आश्चर्य वाटतंय, तुमच्यामध्ये एक कवी बसलेला आहे, तुम्ही फक्त पेन घ्या, तुम्हाला आपोआप सुचेल. ब्रह्मदेवांनी दिलेले 5-7 आशीर्वाद आहे. कारण की तुम्ही रामनामाने पवित्र झालेला आहात. तुमच्याकडून काहीही चुकीचं लिहिलं जाणार नाही. रामायणातली जी पात्र आहेत, दशरथ असेल, कौसल्य असेल, सुमित्रा असेल, त्यानंतर कैकेयी असेल, सुमंत असेल, हनुमान असतील, राम भरत शत्रुघ्न असेल, त्यांच्या असलेल्या पत्नी असतील, सीता असेल, त्यानंतर उर्मिला असेल, ही सगळी पात्र त्यांचं मनोगत तुमच्या अंतःकरणात प्रगट करतील आणि ती मनोगत तुमच्याकडून लिहिली जातील. गेले रामायण रामा आधी वाल्मिक तसं मानायला तयार नाहीये. रामायण झाल्यानंतर लिहिले, हा उत्तर रामायण मात्र वाल्मिकींनी लिहिले तसं घडले. कदाचित आपल्या काही श्रद्धांना असं सुरुंग लागण्याची शक्यता आहे. तुकोबाराय खोटे का, बोलीला वाल्मिक तैसाचं करीन, वर्तून दाविन नामा म्हणे. नाही, खूप प्रचंड मोठा उहापोह, फार मोठी चर्चा मोठ्या अनेक विद्वानांमध्ये आहे. या सगळ्यांचा आपल्याला आदर करायचा आहे, सन्मान करायचा. या भूमिकेने आपलं जीवन तर बिघडणार नाही, ते घडणार आहे. दुसरा वर दिलाय की या वाल्मिकी रामायणाचे जे पाठ करतील त्यांच्या पिढ्या आणि पिढ्यांचा उद्धार होईल. आपल्याकडे जसं देवीचं नवरात्र असतं तसं उत्तर हिंदुस्थानामध्ये राम नवरात्र झालं होतं. पाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत त्याला राम नवरात्र म्हणतात. आपल्याकडे जगदंबेचं असलेलं नवरात्र आहे, आदिशक्तीचं. खंडेरायाचं असलेलं, षडरात्रीचं असलेलं, चंपाषष्ठीचं ते 6 दिवसाचं जागरण. या रामायणाचे शेकडो अवतार होतील. म्हणजे तुम्ही लिहा आणि तुमच्या मुद्द्यावरून अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे भाव प्रगट करतील. भागवतावर सुद्धा श्रीधरी टीका आहे. श्रीधर नावाच्या महात्म्याने भागवतावर भाष्य केले आणि ती फार पावन आणि यथार्थ अलीकडच्या भाषेमध्ये अधिकृत टीका मानली जाते. टीका म्हणजे टीका नाही, टीका म्हणजे त्यावर केलेलं भाष्य. म्हणले भागवत कोणाला कळालं? भागवत एक कळालं भगवान कृष्ण परमात्म्यांना, त्यांचीच लीला आहे. त्यानंतर भागवत कळालं ते शुकदेवजींना. व्यासांनाही कळालं नाही, असं व्यासांनी लिहिलंय, पण त्याच्यात जी डीप आहे, जी खोली आहे, कळलंच नाही असं नाही म्हणत. कळलं भागवत कोणाला? भागवत कळलं ते भगवान कृष्ण परमात्मा, त्यानंतर शुकदेवजींना आणि म्हणजे श्रीधरांना कळलेलं. इथं कोणाचा अवमान वगैरे नाही. लिहिलं तरी आपण बऱ्याच वेळा लिहितो पण आपलंच आपल्याला कळत नाही मी हे काही लिहिले. आता ते भगवंताकडून लिहून घेतलेलं गेलेलं. म्हणून तुमच्या या रामायणाचे शेकडो अवतार होतील. याचा अर्थ असा की शेकडो रामायण निर्माण होतील. रामायणातून रामायण निर्माण होतील, शेकडो रामायण निर्माण होतील. महाभारत हे महाकाव्य व्यासाने लिहिलेलं, पण महाभारतामध्ये 5 वेळा रामायण येतं. ध्यानात येते ना काय चाललंय? महाभारतात 5 वेळा रामायण येतं. रामकथेचा आधार घ्यावा लागतो पांडवांना समजून देताना. रामचरितमानस भौतिक आणि आदिभौतिक आणि आध्यात्मिक या सगळ्या भूमिकेचं फळ देणार आहे. लग्न ठरत नसेल करावं म्हणून नाही म्हणत मी काय, पण घरामध्ये कार्य होत नसेल, तुळशी रामायणाचा पाठ केला जातो. उद्योग व्यवसाय धंदा यासाठी मी थोडं भौतिकही बोलतो, आहे ती रिअल फॅक्ट. आपल्या मराठी वाङ्मयामध्ये हरिविजय आणि श्रीविजय हे ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये श्रीधरांनी जो ग्रंथ लिहिला तो रामविजय आपण श्रावण महिन्यामध्ये होतो. तो श्रीधर नावाच्या महाकवीने किंवा कवीने तो लिहिलेला आहे. रामविजय, हरिविजय. तामिळ भाषेमध्ये म्हणजे आज कर्नाटकामध्ये आपण आहोत, आपलं तामिळनाडूमध्ये आपण आहोत.
त्याच्यामध्ये कंभ रामायण आहे. जैनांचं पद्मपुराण आहे. त्या पद्मपुराणामध्ये रामायणाचा अंतर्भाव आहे. कन्नड भाषेमध्ये रामचंद्र चरित पुराण हे कन्नड भाषेतलं रामायण. ऐकून तर नेमकं पाहायचं, आपलं मराठीच बघता येईल आपल्याला, पण शेकडो अवतार झाले की नेमकं कोणते? कंब रामायण हे तामिळीमध्ये आहे. त्याचा थोडा थोडा उल्लेख नंतर पुढे येईल. गिरधर रामायण गुजरातीमध्ये आहे. माधव कंदेली रामायण आसामी भाषेमध्ये आहे. पृथ्वीवास रामायण बंगाली भाषेमध्ये आहे. भानुभक्त रामायण नेपाळी भाषेमध्ये आहे. रंगनाथ रामायण तेलुगू भाषेमध्ये आहे. रामचरित्र अवतारम चरित्र काश्मीरी भाषेमध्ये आहे. श्रीमोल्ल रामायण तेलुगू मध्ये आहे. वैदेही विलास ओडिसा भाषेमधलं हे रामायण आहे. संस्कृत मध्ये 5 पद्धतीची रामायण येतात. संस्कृत भाषेमध्ये 5 रामायण झालेत. त्यामध्ये अध्यात्म रामायण मगाशी सकाळी उल्लेख केला आपण, तो व्यासांनी लिहिलं. आनंद रामायण, ऋषुंडी रामायण, अशा रामायणांची रेलचेल आपल्याला संस्कृत भाषेमध्ये दिसेल. अलीकडे असलेल्या कालिदासांनी रघुवंश हे सर्वोत्तम संस्कृत मधलं नाटक रघुवंश. रामायणाचे असे अनेक प्रकार. पृथ्वीवासू रामायण काश्मीरी भाषेमध्ये. आपल्या मोरोपंत जे बारामतीचे 108 रामायण लिहिलेत त्यांनी. 108 वेळा रामायण. काही ओष्ट नावाच्या ओठाला ओठ लागलेले तेवढे शब्द वापरले. काही तालव्य टाळूला जे अक्षर वर्ण येतात त्यातून रामायण लिहिलेले. 108 वेगवेगळ्या पद्धतीने रामायणांची रचना. आणि आज ती सानंद गायली जातात. गुरु गोविंद सिंग शिखांचे 5वे धर्मगुरु, या गुरु गोविंदांनी रामायण लिहिले. आणि शीख धर्मामध्ये रामचरित्र गायलं जातं. असं सगळ्यांना प्रिय असलेली ही रामकथा सकाळच्या सत्रामध्ये बोलून गेलो आपण. जे आशीर्वादाने वाङ्मय निर्माण होतं त्याला एक वेगळ्या स्वरूपाची महत्ता असते. आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण असलेलं रामायण, तो प्रसाद वाल्मिकांच्या असलेल्या नामसाधनेने तो दिलेला आहे. हे रामायण तयार झालं, लिहायला बसले. वाङ्मय तयार झालं. आपल्या आश्रमामध्ये वाल्मिकींनी हे पूर्ण केलं. राम वनवासाहून आले, राम राजा झाले, इथपर्यंत त्यांनी लिहिलं. पुढचा नंतरचा जो सीतेचा वनवास आहे, गादीवर बसल्यानंतर सीतेचा परित्याग केला, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. त्याला उत्तर रामायण म्हणतात. आणि रामकथा रामराजा हे राज्याधिष्ठित झाले, त्यानंतर पुढे गायला जात नाही. म्हणून तो भाग आपण अगोदरच घेतलाय पूर्वपीठिका म्हणून. तुळशीदासांनी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. सीतेचा त्याग सकाळी आपण जे सांगितली कथा, ते लिहायला बसले की त्यांना मूर्छा यायची. आणि खूप वेळा मूर्छा आली. घडलाय प्रसंग केव्हा मागच्या युगातला, ते इतके कथेला एकरूप होत होते की सीतेचा त्याग कसा होऊ शकतो. त्यांची लेखणी तिथं थांबली आणि सांगितलं की राम राजा होईपर्यंतच गायचं, पुढचं गायचंच नाही. वाईट हे म्हणून नाही तर ते सांगवतही नाही आणि ते लिहिताही येत नाही. किती एकरूपता असेल, किती श्रद्धा असतील, ते तिथं थांबलेले. आणि हे सगळं रामायण तयार झालं.
आश्रमामध्ये असणाऱ्या सीतेला 2 मुलं झाले, त्यांचं मौंजी बंधन केलेलं आहे, उपनयन संस्कार ज्याला म्हणतात. भोपळे दिले जातात, मुंजा नावाच्या झाडाची ज्या दोऱ्या आहेत त्या कमरेला बांधून, फुलांच्या माळा घालून, कमंडलू, समिरा, वल्कल अशी त्यांना बांधली जातात. वल्कल म्हणजे साली टेचायच्या आणि त्या टेचून जी वस्त्र तयार होतात त्याला वल्कल म्हणतात. अशा पद्धतीने आश्रमात लवांकुशावर संस्कार झाले आणि जे निर्माण केलेलं रामायण आहे, या मुलांना 24,000 श्लोक पाठ करून घेतले. हा सगळा एवढा अभ्यास होईपर्यंत या मुलांची वय 12 वर्षाची झालेली. प्रचंड मोठी विद्वत्ता, अत्यंत असलेलं ज्याला आपण कुशाग्र बुद्धीचे एक कुशलव आहे. आणि या कुशलवांकडून रामायणाचा पहिला पाठ आपल्या आश्रमात करून घेतलाय. पहिली कथा लॉन्चिंग ज्याला म्हणतो आपण. आणि या वाल्मिकांच्या आश्रमामध्ये अनेक ऋषी, अधिकारी, वेदांती सगळे आलेले आणि ह्या मुलांनी गायन केलं. आता कथा म्हणजे काय, गोष्टी रूपच असते ना. शक्यतो ध्यानधारणेमध्ये गुंतलेला महात्मा कथेमध्ये अडकत नाही, तो थांबत नाही. पण लवांकुशाच्या मुखातून ऐकलेली कथा, वा 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 वा. भोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्ता आत्मस्थिती सांगावी, तुकोबाराय जसं म्हटले होते. ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी कथेची लालसा निर्माण करील, लाळ घोटायला लावेल, हे जसं तुकोबारायांनी बोलले होते. त्या पद्धतीची ही कथा 2 एकताऱ्या बनवलेल्या आहेत लवांकुशांना. त्यांच्या त्या गळ्यात दिलेल्या आहेत. मुलांचा स्वर चांगला आहे, ताल चांगला आहे, भाषा शुद्धी, प्रचंड स्वरूपाची भाषा शुद्धी, एकही अक्षर इकडे तिकडे होत नाही. स्वतः वाल्मिकींनी ती संथा दिलेली आणि त्या सगळ्या प्रत्येक श्लोकाचा भावार्थही दिलेला आहे. नुसताच पाठ नव्हता, त्या शब्दाच्या पाठीमागचा आशय, त्या शब्दापाठीमागची असलेली भावगर्भता, या सगळ्या भूमिका या मुलांना दिल्या. आणि या रामकथेचं गायन अनेक ऋषी मुनींच्या सानिध्यामध्ये त्यांच्या समोर वाल्मिकींच्या आश्रमामध्ये ते भावगायन झालं. आणि सगळ्यांनी वा वा मुलांनो, छान छान, वाल्मिकींना काय शिष्य घडवले तुम्ही, काय राम कथा आहे, जीवनाच्या अंगोपांगाला स्पर्श करणारी. आणि मग वाल्मिकी मनामधून प्रसन्न आहेत की मोठ्या लोकांनी या बाल कीर्तनकारांकडून ऐकलंय, मोठ्यांनी केलेली परीक्षा आहे. म्हणजे बाळांनो, आता ही कथा आपल्या जवळच अयोध्या नगरी आहे. त्या अयोध्या नगरीमध्ये तुम्हाला जायचंय आणि अयोध्या नगरीच्या रस्त्यावरून ही कथा गात गात तुम्हाला जायचंय. पण जर कोणी तुम्हाला जर आश्रमात घरी बोलवलं, घरी जायचं नाही. याबद्दल लोक पैसे देतील, धन देतील, दक्षिणा देतील. या धनाचा आणि त्याचबरोबर दक्षिणेचा स्वीकार करायचा नाही. दक्षिणा जी शीन करते आम्हाला, दक्षिणा शीन नाही. दक्षिणेला का लोक दक्षिणेला नको तोंड करत नाहीत का, सांगितलं आता वास्तुशास्त्रानुसार की दक्षिण जी आम्हाला क्षीण क्षीण नंतर करते. पण रामाचे भक्त आहेत, भगवंतांचे उपासक आहेत, त्यांना सगळ्या दिशा पवित्र आहेत. लक्षात घ्या, छंद हरीच्या नामाचा शुभ काळ अवघ्या दिशा, सगळे असलेले विकल्प चिंतनाने नाही शोधतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. छंद हरीच्या नामाचा शुभ काळ अवघ्या दिशा. असू द्या, अष्टदिशांना 8 दिक्पाल आहेत, त्यामुळे भगवंतांनी सगळ्या दिशांना व्यवस्थाही करून ठेवलेली. तो प्रत्येकाच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय. दक्षिणेचा स्वीकार करू नका. तुम्ही जर घरी बोलवलं तर कुणाच्या राजमहालात जाऊ नका. फक्त रस्त्यामधून चौकामध्ये जा. हा रामकथेचा प्रचार करायचा आहे. जीवनाची शोकांतिका कशी आहे पहा. या कथेचा अधिनायक राम आहे, पण या मुलांना माहिती नाही आपल्या बापाची कथा आहे.
कसं असतं जीवन. ह्या लवाकुशाला माहित नाही, रामाचं माहितीये, पण राम आपला बाप आहे. कारण की पुढचं उत्तर रामायण त्यांनी लिहिलं नव्हतं. राम गादीवर बसलेत, एवढं रामायण त्यांनी लिहिलेलं या मुलांना. सगळं ते मुखोद्गत आहे. 24,000 श्लोक कशाला म्हणतात? 700 श्लोकांची गीता आहे. म्हणजे जवळजवळ 30 पट झाली ना, गीतेच्या 30 पट झालं ना रामायण. एवढं सगळं मुख होतं 12 वर्षाच्या आत. त्याचं बरं नुसतं पाठ नाहीये, ते ताला स्वरामध्ये आलेलं आहे. बरं ऋषी मुनी जपी तपी ज्ञानी संन्यासी यांच्या पुढे रामकथा गायल्यानंतर त्यांच्या डोळ्याला पाझर आहे. नुसतं भावना विवश केलं नाही, तर ज्ञानाच्या परमोच्च शिखरावरती घेऊन गेलेले. आणि या मुलांना आज्ञा केलेली आहे वाल्मिकांनी. आता बाळांनो, अयोध्या नगरी जवळ आहे. त्या अयोध्या नगरीमध्ये जा. रघुरायाच्या नगरी जाऊन, रघुरायाच्या नगरी जाऊन, गावाला श्रीराम रघुरायाच्या नगरी जाऊन गाबाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनामधुनी. अनेक मुनिजन त्या अयोध्या नगरीमध्ये आहेत. अनेक पावन असणारे लोक आहेत. सरळ थोडा गीताचा भावार्थ पाहू. नराधिकांच्या निवासस्थानी म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या निवासस्थानावरून तुम्ही जा. उपमार्गातून मध्ये असणारे उपरस्ते राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन. रामकथा ही गाऊन संगीतबद्ध तुम्ही करा. काय काय सांगितलंय, सूचना दिल्या. वाल्मिकी रामायणाचं मूर्तिमंत भाषांतर गीत रामायण. रसाळ मुले फुले सेवनी.
रसाळता घ्या स्वरात भरून, तुमच्या स्वरामध्ये रसाळता यावी. बेसूर गाऊ नका, अचूक घेता स्वरा मिळवणी, लय तालांचे पाळा बंधन. लय ताल, लय हा भावना प्रधान असते आणि ताल ही बुद्धी प्रधानता असते. भावनेचा आणि बुद्धीचा समन्वय तुमच्या गाण्यामधून येऊ दे. स्वर ईश्वर है अशा स्वरूपाचं विधान. गाण्याचा स्वर हा परमात्मा आहे. ताल गया तो बाल गया, स्वर गया तो जान गई. येत नाही काही गाता तुम्हाला? इकडे गायक म्हणून तर गायक आणि देव सगळ्यांना सगळं देत नाही, थोडं थोडं सगळ्यांना देतो, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन हे करू. पुढे बा सूचना काय दिल्या? नगरी लाभता लोकमान्यता. तुम्ही हे गायन केल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे, यावर माहिती आहे ना त्यांना. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. हा निरोप देताना सांगितलं. उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण. तुमचं गाणं राम ऐकतील आणि तुम्हाला निमंत्रण देतील. काय भविष्य? सर्ग क्रम घ्या पुरता ध्यानी. कारण की रामायणामध्ये जे सर्ग आहे, प्रथम सर्ग, द्वितीय सर्ग, याचे सगळे क्रम लावा. मागं पुढे म्हणू नका. आता हे चांगले मी अगोदर म्हणतो, ते चांगले नंतर शेवट म्हणतो, असं नको करू. जसा क्रम आहे त्या पद्धतीने. कारण की कथेला एक प्रवाहिता असते. कशातून काय, कशातून काय, कशातून काय, पहिलं काय घडलं, नंतर काय घडलं, मध्ये काय घडलं, त्याचा अनुबंध काय, अशा स्वरूपाची, याला अलीकडच्या वर्षापर्यंत लीड चांगली लागली होती. काय 12 वर्षाच्या मुलांना सूचना दिलेल्या आहेत. अगोदर कथा त्यांनी गायलेली आहे, तरी पण आता लोकांमध्ये ही कथा न्यायची आहे. म्हणजे ही पद्धती आम्ही पण पाळायची. भाव उमटू द्या, स्पष्ट गायनी. तुमच्या गाण्यामधून ते सगळे भाव प्रकट होऊ द्या. थोडे थोडे गात प्रतिदिन. एका दिवशी अख्खं रामायण सांगायचं नाही, चौकात जायचंय आणि तिथं ते गायन करायचं. प्रतिदिन थोडं थोडं गा. लोक येतील, उभ्या उभ्या ते ऐकतील, काही बसून ऐकतील, एखाद्या झाडाखाली बसून गा. नका सांगू रे नाम ग्रामवा. आम्ही कुठून आलोय त्या गावाचं नाव सांगू नका. आम्ही वाल्मिकांच्या आश्रमातून आलोय, आम्ही अमुक आलोय, तमुक आलोय. नका सांगू रे नाम ग्रामवा. स्वतःच माझे शिष्य म्हणवा. आम्ही वाल्मिकांचे शिष्य आहोत असं सांगा. कोणी विचारलं तुम्ही कोणाच्या? स्वरात ठेवा हास्य गोडवा. योग्य तेवढे बोला भाषण. जेवढं बोलायचं तेवढंच बोला. पालडाळी काही करू नका. गावाळांनो श्रीरामायण. नुसतं रामायण नाही, श्रीरामायण. ते ऐश्वर्यवान आहे. श्री हा शब्द लावा, तो ऐश्वर्याचा वाचक असतो. आपल्याकडे श्रीराम कसं लिहिलं जातं? श्री राम एकत्र लिहिलं जातं. आणि आपल्याकडे आपली नावं लिहिताना श्री डॉट आणि मग पुढे असेल. श्री ज्याच्या जवळच आहे. ऐश्वर्य संपन्न श्री कृष्ण, ऐश्वर्य संपन्न श्रीराम, ऐश्वर्य संपन्न श्री विष्णू, ऐश्वर्य संपन्न श्री विठ्ठल. आपल्याला संशय म्हणून श्री डॉट आणि मग ऐश्वर्य आहे का नाही का माहिती, डॉट. रामायण सुद्धा श्री रामायण येते. दोनच चरण राहिले. स्वये ऐकता नृप शत्रुंजय. शत्रूंना पराजित करणारा राजा म्हणजे रघुनाथ, राजा राम. संयत असू द्या मुद्रा अभिनय. अत्यंत त्या जे भाव आहे तुमचा अभिनय पण पाहिजे. एखादं शूराचं चरित्र असेल तर तो वीरच भरला पाहिजे. एखादा करुण प्रसंग असेल तर तुमचा चेहरा असा थोडा कोमल झाला पाहिजे. कारण कीर्तनकार हा साभिनय कथा सादर करत असतो. कीर्तनामध्ये नाट्य असावं पण नाटक नसावं. लक्षात घ्या. वेळोवेळी आपलं रडायचं, द्यायचं, रडायला येत नाही म्हणून रुमाला झेंडू बाबा लावायचा. सहज उत्स्फूर्त अष्टसात्विक भाव आल्यानंतर आलेला अश्रू वेगळा आणि मी किती मोठा भक्त हे दाखवण्यासाठीच ते नक्राश्रू असतात. तशी काय सूचना आहे? स्वये ऐकता नृप शत्रुंजय. संयत प्रमाणात असू द्या, संयत असू द्या, मुद्रा अभिनय. काव्य नव्हे हा, हे काव्य नाही, अमृत संचय. आदरील त्या रघुकुल भूषण. आणि या काव्याचा आदर
रघुकुल भूषण राम करती. शेवटची सूचना अत्यंत महत्वाची आहे. लक्ष द्या इकडे, माझ्याकडे लक्ष द्या. कोणी आलं दिलं तर पाहत बसू नका. नच स्वीकारा धन कांचन. ही कथा गेल्यानंतर काही धन देतील लोक, काही उपहार भेट देतील, परत बाल कलाकार आहेत म्हणून तर अजून जास्त देतील. नच स्वीकारा धन कांचना, नको रे दान नको दक्षिणा, काय धनाचे मोल मुनिजना. तुम्ही मुनिजन आहात, तुम्ही आश्रमवासी मुलं आहात. अवघ्या आशा श्रीरामार्पण, सगळ्या आशा रामाला समर्पित केलेल्या आहेत. तुम्ही नुसते रामायण गात नाही, ज्याचं गायन करता त्याला सगळ्या आशा समर्पित केलेल्या आहेत. गेले आशा पाश निवारुनी, भक्त ऐसे जाना जे देई उदास. अशा एक उदास अवस्थेत, उदास म्हणजे काय, चेहरा पडलेला सुटकी चेहरा म्हणजे उदास नाही. उद म्हणजे उंच, उंच आसनावर एका व्यापक भूमिकेवर जाऊन ती रामकथा करा. गुरूंची आज्ञा. सगळ्या सूचना कथेच्या संबंधात दिलेल्या आहेत. विवेकानंदांना त्यांचे श्रीगुरु सांगायचे नोरेन, नोरेन म्हणजे नरेंद्र. त्यांना नाही ते म्हणायचे विवेकानंद, ही नंतर मिळालेली पदवी. म्हणजे कथा श्रवण करायची असते ना, त्यावेळेस सुईमध्ये दोरा पोहताना माऊली एखादी त्या दोऱ्याला थुंकी लावते आणि ते जे टोक आहे ते इतकं बारीक करते, जर ते टोक जर पिस्करलेलं असेल तर ते त्या सुईच्या छिद्रातून जात नाही. तसं आपल्या चित्तवृत्तीच्या जर अशा चिंधड्या चिंधड्या झाल्या असतील तर कथा आत जात नाही. ती आत जाण्यासाठी अत्यंत एकाग्र, अत्यंत एक भावचित्ती, मग काही न लगे युक्ती, अशा भावनेने कथा तद्रूप व्हावं, त्याला सद्रूप व्हावं, मग ती माणसं मद्रूप होती. ह्या सगळ्या सूचना दिल्या. कारण की रामकथा आम्हाला चांगुलपण आणि यशस्वीता. ही कथा का सांगायची आहे त्या लोकांना, बघा आमच्या किती अन्याय झाला हे सांगण्यासाठी नाही. रामकथा मी का लिहू, मला एक गुणवान सत्पुरुषाचं चरित्र लिहायचंय आणि ही गुणसंपदा केवळ अयोध्या नाही, अख्ख्या जगातल्या लोकांना कळावी. रामाचं चरित्र फक्त गुणवान आहे असं नाही, रामचरित्र हे यशस्वी पुरुषाचं चरित्र आहे, अपयश नाही येत राम. आपल्या जीवनामध्ये चांगुलपण आणि यशस्वीता यावी यासाठी कथा ऐकावी. कारण आज लोकांचा गैरसमज झालेला आहे, काहीतरी गडबड, काहीतरी खोटं वागल्याशिवाय आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून सगळे लोक गडबड घोटाळा करतात. खऱ्याची दुनिया राहिली नाही महाराज. असं कुठं असतं का, काहीतरी वाईट करून, काहीतरी उलट पलट करून मोठं व्हायला माणसं निघालेली. पण सरळ मार्गानेही किती गगनगामी जीवन होऊ शकतं हे रामरायाचं चरित्र. ज्याला मारायचे त्याला तो पूजेला बोलवतो. किती सरळ. रामरावणाच्या युद्धामध्ये रावण एकदा घसरून पडलेला आहे. ते राम सांगतात की थकला असेल तर 2 दिवस आराम कर, नंतर लढू. युद्धशास्त्र सांगतं की शत्रू घायाळ झाला त्यावेळेस वार करायचा असतो. कृष्ण चरित्र वेगळं आहे. साग अडकलं त्यावेळेस कृष्ण मार यायला आता. महात्म्यांची विधाने राम अवतारामध्ये रामाने सगळ्या भूमिका पाळल्या आणि नंतर सगळे गुण उधळले. ते कृष्ण चरित्र आहे. रथाचं चाक अडकलं त्यावेळेस कृष्ण झाला मार आता हीच वेळ आहे. आणि राम अवतारामध्ये रावण जरा घसरून पडला असा, दोन्ही पायावरती असं घसरून पडलं. अरे मला थकलाय का तू, आता जा 2 दिवस आराम कर, नंतर आपण युद्ध करू. एवढं काय येतच काय रामचरित्र. शत्रू कसा असावा रामासारखा, मित्र कसा असावा रामासारखा. आणि म्हणून ह्या 2 कथा आम्हाला फार आनंद देणाऱ्या आहेत, आमचं जीवन परिपूर्ण करणाऱ्या आहेत, ती रामकथा आणि कृष्णकथा. माझा मुद्दा इथं चालला, या मुलांना गायन करायला सांगतात त्यासाठीची पुन्हा एक पार्श्वभूमी येते.
कथा श्रवण करताना आपण शरीरानेही वाईट वागू नये, आपण मनानेही वाईट वागू नये. काही माणसं मनाने निर्मळ असतात पण शरीराची गडबड झालेली असते. एक सुचिरभूतता असावी लागते ती नसते. काही शरीराने फिट असतात पण मनाने इतके कदरू असतात, मन इतकं विकार असतं की त्याची सीमा नसते कुठे. मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर. घाणेरड्या गोष्टीकडे मन जात असेल तर जाऊ दे, पण शरीर तुझं घालू नको. नाही खींचा तीर, बरोबर ना? नाही खींचा कमान तो कैसा जाएगा तीर. जर असा धनुष्यबाण ताणलेलाच नसेल तर मग बाण कसा जाईल. खूप जातं मन वाईट ठिकाणी, जाऊ दे त्या मनाला, पण तुझं शरीर तिथं घालू नको. आणि मनाचा आणि शरीराचा कृतीमध्ये सहभाग झाला की जीवन भ्रष्ट होत. आता मनही जाऊ नये भूमिकेमध्ये. ये मन बड़ा चंचल है, ये मन बड़ा चंचल है, कितना इसे समझाओ, कितना इसे समझाओ, कितना इसे समझाओ, उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, कर दुल्हन मिल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की। राधे सजीवन राधे इस जीवन में एक तमन्ना है, एक बूंद जो मिल जाए, एक बूंद जो मिल जाए, तकदीर बदल जाए राधे तेरी चरणों की, श्यामा तेरी चरणों की, सूरज मिल जाए राधे तेरी चरणों की। नमः पार्वती पते शिव हर महादेव। भोलेनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की। अशा स्वरूपाचा बोध, अशा स्वरूपाचा एक आत्मशोध करण्याचं काम कथा करते. या कथेच्या बद्दलच्या सूचना आपण ऐकल्या. बाळांनो, काय काय करा, गायन कसं करा, मिळालं काय तर ते काय त्यागायचंय, काय स्वीकारायचंय. रघुराय ही कथा ऐकतील असं पुढचं भविष्य दिसतं. मुलं ही कथेला जाण्यासाठी तयार होतात. आपण अयोध्येमध्ये जाणार आहोत. जो या चरित्राचा, रामकथेचा महानायक आहे